स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅकनेकवर खूप छान अशी डिझाइन सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर हे बघा, इथे मी बॅकनेक कट करून घेतलेला आहे। याची मेजरमेंट साधारणतः 36 साइजची आहे। तर याची आपण 9 घडी घेऊन त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन ॲड केलेला आहे। गळा उंची आहे 7.5ची, त्याला 1 इंच घेऊन असा गोलाकार देऊन घेतलेला आहे। गळा रुंदी आहे 2.5ची, शोल्डर घेतला आहे 3च, तर ते टोटल झालं आहे 5.5चं। मोंडा घेतला आहे 5.5चा व 1.5 इंच घेऊन त्याला अशा पद्धतीने गोलाकार देऊन घेतलेला आहे। या ब्लाउजची उंची होती 12.5, त्यामध्ये 1 इंच ॲड करून ते 13.5 उंची घेतलेली आहे याची। तर हे बघा, आता आपण याचा गळा कट करून घेऊयात। तर गळा एकदम हळूवारपणे कट करून घ्यायचा आहे, त्याचा गोल शेप बिघडला नाही पाहिजे। हे बघा, इथे मी गळा कट करून घेतला आहे। आता आपण याला व्यवस्थित ब्लाउज पीसवर ठेवून स्टिच करून घेणार आहोत। तर त्याआधी त्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। हा ब्लाउज पीस सुळसुळा असल्यामुळे त्याला आपण पिना लावून घेऊयात। यानंतर आपण यावरती 1/2 इंच मार्जिन ठेवत खडूच्या साहाय्याने आखून घेऊयात व त्यावरती आपल्याला टिप मारायची आहे, त्यामुळे आपण ते आखून घेतलं आहे। आखून घेतल्यामुळे आपल्याला टिप मारायला सोपं जातं व ती टिप तिरकी वगैरे होत नाही, त्यामुळे गळ्याचा शेप चेंज होत नाही। तर हे बघा, इथे हळूवारपणे अशी टिप मारून घ्यायची आहे व ते व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे। यानंतर आपण गळ्याच्या मधला ब्लाउज पीसचा भाग कट करून घेणार आहोत। व्यवस्थित हळूवारपणे कट करून घ्यायचं आहे। ब्लाउजला आपला कट नाही गेला पाहिजे, व्यवस्थित हळूवारपणे कट करून घ्यायचं आहे व गळ्यालाही थोडे थोडे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत, त्यामुळे गळा पलटताना तो व्यवस्थित पलटतो। यानंतर आपण खालच्या साईडने सरळ टिप मारून घेणार आहोत। त्यालाही आपण पिना लावून घेऊयात, कारण हा ब्लाउज सुळसुळा असल्यामुळे याचा ब्लाउज पीस गोळा होतो। तर इथे आम्ही पिना लावून घेत आहे। व्यवस्थित पिना लावून घ्यायच्या आहेत व टिप मारून घ्यायची आहे। टिप मारून झाल्यावर आपण याचं साईडचं एक्स्ट्राचं कट करून घेणार आहोत। हे बघा, इथे मी एक्स्ट्राचं कट करून पिना काढून घेतले आहेत। यानंतर आपण याला सरळ करून घेऊयात। सरळ करून घेतल्यानंतर गळ्याला आपण आता दाब टिप देऊन घेणार आहोत। व्यवस्थित गळ्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे, अस्तर बाहेर आलं नाही पाहिजे किंवा ब्लाउजचाही कपडा गोळा झाला नाही पाहिजे। हळूवारपणे दाब टिप देऊन घ्यायची आहे। हे बघा, मी हात कसे ठेवते त्या पद्धतीने ठेवत व्यवस्थित कपडा करत दाब टिप देऊन घ्यायची आहे। हे बघा, इथे दाब टिप देऊन घेतलेली आहे। यानंतर आपण कमरेच्याही साईडने दाब टिप देऊन घेणार आहोत। व्यवस्थित करत दाब टिप देऊन घ्यायची आहे, अस्तर बाहेर वगैरे आलं नाही पाहिजे, त्यामुळे आपली फिनिशिंग बिघडते। व्यवस्थित सरळ दाब टिप देऊन घ्यायची आहे, व्यवस्थित करायचं आहे त्याला। हळूवारपणे दाब टिप देऊन घ्यायची आहे अशी। ब्लाउज पीस गोळा झाला असेल तर तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे। यानंतर आपण साईडने टिप मारून लॉक करून घेऊयात ते व्यवस्थित। एक्स्ट्राचं ब्लाउज पीस आपल्याला कट करून घ्यायचं आहे टिप मारून, कारण आपण अस्तर बरोबर कट करत असतो आणि ब्लाउज पीस एक्स्ट्रा कट करत असतो, कारण तो शिवताना कमी पडू नये म्हणून। हे बघा, इथे मी टिप मारून घेतली आहे। यानंतर ब्लाउज पीस कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा। हळूवारपणे कट करून घ्यायचा आहे, मोंड्याचा शेप चेंज झाला नाही पाहिजे। हे बघा, इथे कट झालेला आहे। यानंतर आपण आता इथे टक्स टाकून घेणार आहोत। तर टक्सची उंची व रुंदी आहे 4, तर इथे मी 4ला मार्क करून टक्स टाकून घेणार आहे। हे बघा, इथे मी आखून घेतलेला आहे। यानंतर याला असं व्यवस्थित फोल्ड करून टक्स टाकून घ्यायचा आहे। सरळ करायचं आहे, कमरेच्या साईडने खालीवर झालं नाही पाहिजे। व्यवस्थित सरळ करून लॉक करून व्यवस्थित डबल टिप देऊन घ्यायची आहे। हे बघा, दुसऱ्या साईडने मी व्यवस्थित लॉक करून टक्सला डबल टिप देऊन घेणार आहे। हे बघा, इथे टक्स टाकून झालेला आहे। व्यवस्थित करत आपण तो टक्स टाकला आहे, त्यामुळे कुठे कमरेच्या साईडने खालीवर झालेला नाहीये। हे बघा, इथे व्यवस्थित आपलं दोन्ही साईडने गळ्याचा शेप व्यवस्थित आलेला आहे। त्यानंतर गळ्याच्या साईडने 1-1 इंच घ्यायचा आहे। आपल्याला आता तिथे लेसची डिझाइन बनवायची आहे।
अशा पद्धतीने ते आखून घ्यायचं आहे। खाली थोडंसं तिरक्यामध्ये क्रॉसमध्ये करून घ्यायचं आहे। यानंतर आपण हे दुसऱ्या साईडने उमटून घेऊयात व तेही डार्क करून घेऊयात। हे बघा व्यवस्थित असं डार्क करून घ्यायचं आहे। यानंतर आपण आता गोल गळ्यावरती अगोदर लेस लावून घेणार आहोत। त्याआधी आपण गोल्डन दोरा ओवून घ्यायचा आहे, कारण यामुळे व्यवस्थित फिनिशिंग येते। खूप महत्त्वाची टिप्स आहे, ही नेहमी लक्षात ठेवा। लेस लावताना नेहमी लेसवर मॅचिंग दोरा यूज करायचा। हे बघा इथे मी व्यवस्थित फोल्ड करून लेस लावून घेत आहे। एकदम हळवारपणे लेस लावून घ्यायची आहे। ती गळ्याच्या खाली किंवा गळ्याच्या अलीकडे पण नाही आली पाहिजे, व्यवस्थित कडेने ती लेस लावण्यात गेली पाहिजे। अशा पद्धतीने हळवार गळ्याचा शेप चेंज न होऊ देता लेस लावून घ्यायची आहे व एक्स्ट्राची लेस कट करून त्यावरती आता आपण डबल टिप देऊन घेणार आहोत। लेसला नेहमी डबल टिप द्यायची, नाहीतर ती अशी वरच्या साईडने उचलली जाते एका साईडने। हे बघा इथे मी डबल टिप देऊन ती व्यवस्थित लॉक करून घेत आहे। एकदम हळवारपणे लेसवर टिप मारायची आहे। व्यवस्थित करत लेसला टिप देऊन घ्यायची आहे। हे बघा इथे माझी लेसला टिप देऊन झालेली आहे। यानंतर आपण साईडच्या आखलेल्या याच्यावरती लेस लावून घेणार आहोत। तुमच्याजवळ जर वेगळी लेस असेल तर तुम्ही ती यूज करू शकता। त्याआधी इथे बघा मी खालच्या साईडने मेजर करून घेतला आहे, दोन्ही साईडने 3-3 आलंय व्यवस्थित। हे बघा इथे मी तीच लेस यूज करत आहे। तुमच्याकडे वेगळी असेल तर तुम्ही ती वेगळी लेस सुद्धा यूज करू शकता, त्यामुळे ब्लाउज आणखीनच छान दिसेल। हे बघा असं हळवारपणे जिथे आपण मार्क केले आहे त्यावरतीच लेस लावून घ्यायची आहे। खाली पण जिथे असं तिरकं क्रॉस केलं आहे तिथेच लेस लावून घ्यायची आहे। हे बघा इथे मी एक्स्ट्राची लेस कट करून तिथे फोल्ड करून व्यवस्थित लॉक करून घेत आहे। हळवारपणे लॉक करत लेसला डबल टिप देऊन घेत आहे। यानंतर आपण आता दुसऱ्या साईडने लेस लावून घेणार आहोत। हे बघा आता खालून लेस लावायला सुरुवात करायची आहे, त्यामुळे आधी मी थोडंसं फोल्ड करून ती लेस लावून घेत आहे। थोडंसं अगोदर असं फोल्ड करायचं आहे, व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि जिथे मार्क केलं आहे त्यावरतीच बरोबर लेस लावून घ्यायची आहे। हे बघा व्यवस्थित हळवारपणे लेस लावून घ्यायची आहे। एक्स्ट्राची कट करून त्यावरती डबल टिप देऊन घ्यायची आहे। हे बघा इथे माझी लेस लावून कंप्लीट झाली आहे। ती व्यवस्थित लॉक करून घ्यायची आहे व दोरा कट करून घ्यायचा आहे। हे बघा इथे लेसची डिझाईन तर तयार झाली आहे। यानंतर आपण यावरती छोटंसं पॅच व छोटंसं शो बटन लावून तिला आणखीन तिचा लुक अजून छान करणार आहोत। हे बघा इथे मी पॅच लावून घेतला आहे। इथं मध्ये छोटंसं शो बटन लावून तिचा लुक अजून सुंदर दिसत आहे बघा। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा खूप सुंदर अशी लेस डिझाईन मी तुम्हाला आज दाखवली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरत जाऊ नका। तुमचा एक लाईक मला खूप असे छान छान व्हिडिओ करण्यासाठी मोटिवेट करत असतो। तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।